नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सुपर स्टडी कॉर्नरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बघा, आज आपण फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर आणि कम्प्युटर जनरेशन्स याच्याविषयीची जी माहिती आहे ती इथे जाणून घेणार आहोत. चला तर रिप्लाय करा. ऑडिओ व्हिडिओ सर्व काही क्लिअर आहे? ऑडिओ व्हिडिओ सर्व काही क्लिअर आहे का? रिप्लाय करा पटापट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स इथे आपण सुरुवात करतोय. सुरुवात करूयात सेशनची. बघा, आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर पोहोचवते. या सुविचाराने आजच्या दिवसाची आपण सुरुवात करतोय. बघा, आपण संगणकचा जर सिलेबस जर आपण बघायचं झालं तर आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये आपण कम्प्युटरच्या विषयीची माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत. हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. मेमरी युनिट्स, जे स्टोरेज डिव्हायसेस असतात त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती आपल्याला पूर्णपणे बघायची आहे. फाईल एक्सटेन्शन्सवर प्रश्न जे आहेत ते होत आहेत ते देखील आपल्याला बघायचे आहेत. एम एस ऑफिस, ज्याच्यामध्ये एम एस वर्ड, एम एस एक्सेल, एम एस पॉवर पॉईंट यांवर फोकस केलं जातोय. शॉर्टकट्स विचारले जातात, काही मेन्यूज विचारले जात आहेत, तर त्याबद्दलची माहिती आपल्याला पाहायची आहे. नेटवर्किंग, इंटरनेट, त्याचप्रमाणे बघा मॉलवेअर या संबंधित आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. आज आपल्याला हिस्ट्री अँड जनरेशन्स आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. इंट्रोडक्शन, कम्प्युटर फंडामेंटल्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत. ॲब्रिव्हिएशन जे आहेत ते देखील आपण कव्हर करणारच आहोत. ठीक आहे, आणि मॅक्झिमम आपला जो फोकस असणार आहे तो प्रॅक्टिस क्वेश्चन्सवर असेल. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन्ससाठी आपण विशेष असे सेशन्स देखील घेत राहू. ठीक आहे, तर एकदम प्रॉपरली सर्व काही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्यात. काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कम्प्युटर, संगणक ज्याला आपण म्हणतोय, तर संगणक जो एक असा या ठिकाणी पार्ट आहे ज्याच्यामध्ये बघा हार्डवेअर म्हणजे जे आपण ज्याला फिजिकल पार्ट म्हणतोय, ठीक आहे, ते असणार आहे. आणि प्लस सॉफ्टवेअर, हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर याच मिळून काय बनणार आहे तर एक कम्प्युटर बनणार आहे. ठीक आहे, तर एक असं डिव्हाइस जो की मेनली कॅल्क्युलेशनसाठी वापरला जातोय असं त्याची एक व्याख्या होती. परंतु आजकाल आपण बघतोय संगणक एक अविभाज्य घटक आपल्या जीवनाचा बनलेला आहे. आणि प्रत्येक बघा आपण जे टास्क आहे ते आजकाल सर्व काही चालतंय ते कम्प्युटरवर चालत असते. ठीक आहे, तर हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर इज इक्वल टू कम्प्युटर. आता कम्प्युटरचा जो फुल फॉर्म जो बनवला गेलेला आहे तो कसं बनवलेला बघा. कम्प्युटर कॉमनली ओरिएंटेड मशीन पर्टिक्युलरली यूज फॉर ट्रेड, एज्युकेशन अँड रिसर्च. ठीक आहे, तर हे कम्प्युटरचं फुल फॉर्म जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. चला, तर कम्प्युटर एक वर्ड आहे, टर्म आहे जी की लॅटिन भाषेपासून आलेली आहे. ठीक आहे, आता बघा काय कम्प्युटरची जर डेफिनेशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कम्प्युटरची डेफिनेशन काय बघा. कम्प्युटर म्हणजे संगणक एक असं डिव्हाइस आहे जो की इनपुट जो आहे, आपण युजर जो इनपुट देईल तो इनपुट ऍज अ रॉ डेटा म्हणून घेईल. त्याच्यावर काय करणार आहे तर प्रक्रिया करणार आहे, प्रोसेस करणार आहे आणि एक मिनिंगफुल इन्फॉर्मेशन, एक अर्थपूर्ण जी माहिती जी आहे ती प्रदान करण्याचं काम जे आहे ते करणार आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतोय, कम्प्युटर म्हणत असतोय. त्याची डेफिनेशन दिसते आपल्याला बघा. कम्प्युटर इज अन ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट टेक्स रॉ डेटा ऍज अन इनपुट फ्रॉम युजर अँड प्रोसेसेस दिस डेटा अंडर द कंट्रोल ऑफ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्सलाच काय म्हणतो आपण, प्रोग्राम म्हणतोय. प्रोग्राम इज नथिंग बट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, ज्याच्यामध्ये आपल्याला जो टास्क परफॉर्म करायचा तो आपण त्याच्यामध्ये सेट केलेला असतो. ठीक आहे, अँड गिव्ह द रिझल्ट, म्हणजे संगणक आपल्याला काय देणार आहे, आउटपुट देणार आहे. आणि जो की आपल्याला फ्युचरमध्ये आपल्याला यूज करण्यासाठी आपण आपल्या हार्ड डिस्कमध्ये जे काही स्टोरेज डिव्हायसेस असतील त्याच्यामध्ये आपण स्टोअर करणार आहोत. ओके, तर बेसिक कम्प्युटर सिस्टम जी असते ती आर्किटेक्चर कसं असते ते आपल्याला इथे दाखवले. आपण इनपुट देणार. ठीक आहे, अच्छा, तर जे ज्यावेळेस प्रोसेसिंग होत असते एखाद्या डेटावर ते मेन मेमरीमध्ये असते. रॅम जे आहे त्याला आपण मेन मेमरी म्हणत असतो. तर जो डेटा असणार आहे आपला तो कशात असणार आहे, मेन मेमरीमध्ये असणार आहे. ओके, आणि बघा जे सीपीयू आहे ज्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणते, त्याचे मुख्य पार्ट जर बघायचं झालं, सीयू सेंट्रल युनिट, एएलयू अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट आणि रजिस्टर्स मेमरी युनिट. हे जे आहे याला एमयू देखील म्हणतात, मेमरी युनिट.
हे कंपोनेंट्स आहेत सीपीयूचे. कोणकोणते? तर अरिथमेटिक लॉजिकल युनिट, मेमरी युनिट, कंट्रोल युनिट. ठीक आहे. आता हे झालंय कंपोनेंट्स. हे सीपीयू जो आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, तो काय करणार? डेटा प्रोसेस करणार. त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार? नंतर आउटपुट मिळेल. आणि जो आपण काय करतोय तर स्टोरेज डिव्हाइसेस जे असणार आहेत आपले, त्याच्यामध्ये आपण स्टोअर करणार आहोत. ठीक आहे. तर ही कम्प्युटरची डेफिनेशन माझ्या मते तुम्हाला सर्वांना क्लिअर असेल. ठीक आहे. बघा, IPOS हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. IPOS ज्याला आपण म्हणतो कम्प्युटर टेक्स अन इनपुट, प्रोसेसेस इट, गिव्स आउटपुट विच वी कॅन स्टोर फॉर लेटर यूज या फ्युचर रेफरन्स. ओके. द कम्प्युटर डिव्हाइस आहे दॅट टेक्स इनपुट, प्रोसेसेस इट अँड प्रोव्हाइड्स मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. अंडरस्टूड? दोन मेजर कंपोनेंट्स आहेत त्याचे, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. बघा, सर्व गोष्टी ज्या आहेत ते जाणून घ्यायच्यात आणि रिप्लाय देखील देत राहा अधूनमधून, जेणेकरून मला समजेल येस तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होत आहेत, कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला नाहीये. चला पटापट रिप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो. चला तर आता बघूयात आपण पुढील पार्ट. आता कम्प्युटर जे आहे, ठीक आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजायला सोपं असतं इंग्लिशमध्ये, आणि तसंही मराठीमध्ये डेटा थोडंसं टर्म्स वगैरे जे आहेत ते डिफिकल्ट वाटतात. त्यामुळे आपण एक्सप्लेनेशन मी पूर्णपणे मराठीमध्ये देणार आहे, चिंता करू नका. बघा, स्पीड जे आहे, आता जर कम्प्युटरचं मेजर कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं झालं तर स्पीड. आपल्याला माहिती आहे कुठलाही टास्क जर परफॉर्म करायचा असेल, ठीक आहे, तर तो एकदम जलद गतीने परफॉर्म करण्याचं काम जो आहे तो कोण करत असते? कम्प्युटर करत असते. अ पॉवरफुल कम्प्युटर इज कॅपेबल ऑफ एक्झिक्युटिंग अबाउट 3 मिलियन कॅल्क्युलेशन्स पर सेकंड. आता हे काय दिलेलं आहे? तर कम्प्युटरचं स्पीड खूप असते. ठीक आहे. आता एक क्वेश्चन होत आहे कम्प्युटरवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे ज्या गोष्टी विचारल्या जातात अधूनमधून त्या मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत असते. MIPS हे जे आहे ते कम्प्युटरचं स्पीड मेजर करण्याचं एक युनिट आहे. ठीक आहे. अच्छा, मग याचं फुल फॉर्म विचारलं जात आहे. याचं फुल फॉर्म बघा, मिलियन इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड आहे. मिलियन इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड. हे स्पीड मेजर करण्यासाठी दिलं जात आहे. कधी कधी तुम्हाला BIPS दिलं जात आहे. BIPS म्हणजेच काय असतं? बिलियन इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड. BIPS काय असते? बिलियन इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड. आणि MIPS म्हणजे मिलियन इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स आहे ॲक्युरसी. अच्छा बघा, जोपर्यंत आपण जो प्रोग्राम करेक्टली जर या ठिकाणी त्याला इनपुट म्हणून दिलं तर डेफिनेटली तो ॲक्युरेटली काय करणार आहे? काम करणार आहे. ठीक आहे. कम्प्युटर चुका कधी करतोय? जर आपण चुकीचा प्रोग्राम त्याच्यामध्ये टाकला तर. ठीक आहे. अदरवाईज कम्प्युटरची ॲक्युरसी जी आहे ती बेस्ट असणार आहे. ठीक आहे. कम्प्युटर्स ॲक्युरसी इज कन्सिस्टंटली हाय. इफ देर आर एरर्स, दे आर ड्यू टू एरर्स इन इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बाय द प्रोग्रामर. जर प्रोग्रामरने चुकीचे जर इन्स्ट्रक्शन्स दिले तर मग त्याच्यामध्ये एरर येऊ शकतो. अदरवाईज कम्प्युटर ॲक्युरेटली काम करत असते. चला, रिलायबिलिटी. अच्छा बघा, जे काही आउटपुट जनरेटेड बाय कम्प्युटर आहे व्हेरी रिलायबल असते. ठीक आहे. आणि म्हणून हे एक कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते त्याचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर मेमरी आणि स्टोरेज कॅपॅसिटी. बघा, स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे, लार्ज स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे ती डिव्हाइसची असते. त्यामुळे आपण फ्युचर रेफरन्ससाठी त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो डेटाला, आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्याला ऍक्सेस देखील करू शकतो. ठीक आहे. आणि हे एक इझी टास्क बनून जाते. म्हणजे हे देखील एक त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, लार्ज स्टोरेज कॅपॅसिटी. चला, वर्सॅटिलिटी. बघा, आता वर्सॅटिलिटी म्हणजेच काय? तर आपण बघत असतोय की बाबा रे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती ज्या वेळेस निपुण असतोय त्याला आपण काय बोलतो? वर्सॅटाईल आहे तो. बऱ्याच ठिकाणी तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो चांगली कामगिरी करतोय, तो वर्सॅटाईल आहे. तसंच कम्प्युटरचं काम काय? वर्सॅटिलिटी त्याच्यामध्ये आहे. बघा, कम्प्युटर कॅन अकॉम्प्लिश मेनी डिफरंट थिंग्स. वेगवेगळ्या गोष्टी तो करू शकतो. इट कॅन ऍक्सेप्ट इन्फॉर्मेशन थ्रू व्हेरियस इनपुट आउटपुट डिव्हाइसेस अँड परफॉर्म अरिथमेटिक अँड लॉजिक ऑपरेशन, जनरेट अ व्हरायटी ऑफ आउटपुट्स इन अ व्हरायटी ऑफ फॉर्म्स. जसे ज्या पद्धतीने त्याला टास्क दिले जाईल त्या पद्धतीने तो परफॉर्म करणार आहे.
म्हणजेच तो काय वर्सटाईल आहे. त्याच्यानंतर ऑटोमेशन. वन्स द इन्स्ट्रक्शन्स आर फेड इन टू कम्प्युटर इट वर्क्स ऑटोमॅटिकली विदाउट एनी ह्युमन इंटरव्हेन्शन. बघा एकदा का त्याला टास्क दिलं तर माणसाची गरज देखील नसणार आहे. आजकाल आपण बघतोय रोबोटिक्स वगैरे जे आता सध्या 5th जनरेशन मध्ये AI आलेलं आहे. जे काही टास्क दिले जाईल त्याच्यावर तो परफॉर्म करत राहतोय. रिपीटेडली जे काही टास्क असेल ते परफॉर्म करत जातं. कितीतरी क्षेत्रामध्ये रोबोट्स वगैरे बसवलेले बघायला भेटतात. ठीक आहे, चला. आणि विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही जर पॉईंट समजला नाही तर विचारत चला. जर एखादा पॉईंट समजला नाही तर विचारत चला. ठीक आहे, अडचणी काही असतील, काही अडचणी आल्या तर विचारत जा. ओके, आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, वैशिष्ट्ये वगैरे सर्व काही क्लिअर आहेत. आणि अधूनमधून रिप्लाय करत चला. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर क्वेरीज देखील या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचवत राहा. चला, डिलिजन्स. बघा या फीचर बद्दल प्रश्न देखील होते. डिलिजन्सचा मिनिंग काय असते बघा. कम्प्युटर विल नेव्हर फेल टू परफॉर्म इट्स टास्क ड्यू टू डिस्ट्रॅक्शन ऑर लेझीनेस. बघा, न थकता न चुकता काम करणं त्याला डिलिजन्स म्हणत असते. बघा, तुम्ही एखादा माणूस असेल त्या माणसाला काम दिलं तर तो काही कालानंतर एक्झॉस्ट होऊन जातोय किंवा थकतोय. ठीक आहे, किंवा आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याला डिस्ट्रॅक्ट करत असतात. परंतु कम्प्युटरचं तसं नसतं. कुठल्याही बाजूला काही होऊ द्यात, ठीक आहे, त्याला जो टास्क दिलेला आहे तो परफॉर्म करत राहतोय, न चुकता न थकता, कुठल्याही प्रकारचा आलस न करता किंवा कुठल्याही प्रकारचे म्हणजे डिस्ट्रॅक्ट न होता कंटिन्युअसली जो फोकस टास्क असेल, जो असाइन टास्क असेल तो करत राहणं, याला डिलिजन्सी म्हणतात. ओके, डिलिजन्स क्लिअर आहे. डिलिजन्स क्लिअर आहे सर्वांना. नेक्स्ट वैशिष्ट्य आहे कन्व्हिनियन्स. बघा, कम्प्युटर्स आर युजली इझी टू ऍक्सेस अँड अलाउ पीपल टू फाइंड इन्फॉर्मेशन इझिली दॅट विदाउट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. बघ, कन्व्हिनियंटली आपण कुठलाही जे काही डेटा असेल तो इझिली रिट्रीव्ह करू शकतो, आपण इझिली ऍक्सेस करू शकतो. कारण बघा, याचं जे फीचर आहे तो काय, रॅन्डम ऍक्सेस. रॅन्डमली आपण कुठलाही डेटा आपल्याला जो पाहिजे तो आपण ऍक्सेस करू शकतो. आणि जो फेस टाइम असणार आहे तो देखील व्हेरी लेस असणार आहे. आणि नेक्स्ट टास्क आहे, नेक्स्ट या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स आहे फ्लेक्झिबिलिटी. बघा, आता फ्लेक्झिबिलिटी का म्हणतो आपण, कारण कुठल्याही क्षेत्रात तो काम करतोय. मग काही एंटरटेनमेंटचं पार्ट असू द्यात, बिझनेस असू द्यात, ठीक आहे, किंवा या ठिकाणी आपण बघतोय मनोरंजनाचा भाग तर आहेच आहे. ठीक आहे, कोणी गेम खेळण्यासाठी स्पेशली यूज करतोय. आता मी सध्या यूज करतोय ते लेक्चर घेण्यासाठी यूज करतोय. तुम्ही जे आहे ते स्टडी करण्यासाठी यूज करताय. ठीक आहे, तर कोणी बिझनेससाठी यूज करतोय. तर व्हेरियस फील्ड्समध्ये याचं काम होतंय, उपयोग होतोय, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आणि जो काही गोल अचीव करण्यासाठी विद्यार्थी किंवा जे काही बिझनेसमॅन असतील, एम्प्लॉईज असतील, ते सर्व या गोष्टीचा वापर करत असतात. प्रत्येक फील्डमध्ये आपण बघितलं तर कम्प्युटरचा वापर आहेच आहे. चला, कम्प्युटर्स कॅन बी क्लासिफाईड. आता क्लासिफिकेशन आपण बघितलं तर ऑन द बेसिस ऑफ वर्क अँड ऑन द बेसिस ऑफ साईज, यानुसार त्याचे काय होतात, क्लासिफिकेशन होतात. आता वर्कनुसार आणि जे या ठिकाणी साईज नुसार कसे कसे त्याचे टाइप्स बनतात ते देखील पाहून घेऊयात. ते देखील पाहूयात. आता ऑन द बेसिस ऑफ जर वर्क बघितलं तर कम्प्युटरचे डिजिटल कम्प्युटर, अॅनालॉग कम्प्युटर, हायब्रिड कम्प्युटर असे 3 टाइप्स होतात. डिजिटल कम्प्युटर जसं आता आपण जे यूज करतोय, तुमचा डेस्कटॉप असेल, जो पर्सनल कम्प्युटर आहे तो असेल, ठीक आहे, तुमचं लॅपटॉप असेल, तुमचं आयपॅड असेल, हे सर्व डिजिटल फॉर्मॅटमध्ये आले. अॅनालॉग थर्मोमीटर, स्पीडोमीटर, हे जे दिसतंय तुम्हाला हे अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये आले. क्लॉक वगैरे अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये आले. हायब्रिड बघा, डिव्हायसेस जे आपल्याला इथे दिसत आहेत, जसं हॉस्पिटल्समध्ये अॅनालॉग डिजिटल दोघांचा वापर होणारे डिव्हायसेस आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. अच्छा, बघा, एक पहिलाच पार्ट जो आहे अॅनालॉग कम्प्युटर्स. आता अॅनालॉग कम्प्युटरची पहिली जी लाईन दिसते ना त्याच्यावर तुम्हाला प्रश्न होतोय. बघा, अॅनालॉग कम्प्युटर्स आर द कम्प्युटर सिस्टम दॅट मेजर व्हेरिएशन्स इन क्वांटिटीज सच एज टेम्परेचर, व्होल्टेज, स्पीड एक्सेट्रा. तुम्ही जर बघितलं असेल आपल्या सुपर स्टडी कॉर्नर ऍपमध्ये आपण आज कम्प्युटरचा जो क्विज दिलेला आहे, कम्प्युटरची जी टेस्ट दिलेली, 10 प्रश्न दिलेले, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन दिला होता, डॅश कम्प्युटर्स आर कम्प्युटर सिस्टम दॅट मेजर व्हेरिएशन्स इन क्वांटिटीज सच एज टेम्परेचर. आता तो मराठीमध्ये होता, त्यामुळे तुम्हाला तो समजणं गरजेचं होतं. ठीक आहे, तर अॅनालॉग कम्प्युटर्स हे त्याचं उत्तर होतं.
ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी अटेम्प्ट केलं असेल त्यांना त्यांना माहिती असेल. ठीक आहे. अच्छा बघा, डॅश कम्प्युटर्स आर नोन्स टू मेजर द डेटा दॅट व्हेरीज कंटिन्युअसली. ठीक आहे, हे तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं होतं. किती जणांना आठवत आहे? आता याचे एक्झाम्पल्स बघायचं झालं, व्होल्टोमीटर, एमीटर, हे एक्झाम्पल्स आहेत एनालॉगचे. डिजिटल computers are computer systems that count things by manipulation of certain discontinuous numbers and letters through representation of binary digits, also called as bits. बीटचा फुल फॉर्म जो आहे तो काय, बायनरी डिजिट. तर बायनरी डिजिट म्हटलं तर याच्यामध्ये दोन डिजिट्स येतात. कुठले? झिरो, आयदर झिरो और वन, दोन डिजिट्स याच्यामध्ये असतात. ठीक आहे. अच्छा, तर बीट जे आहे ते म्हणजेच काय झालं तर एक झिरो और वन. अच्छा, बाईट म्हणजे किती होणार रे? बाईटची व्हॅल्यू किती असते मला सांगा बघू. कोणी कमेंट करून सांगेल बाईटची व्हॅल्यू किती असते? एक बाईट म्हणजे किती बीट्स? चला पटापट सांगा बघू, कोणाला माहिती आहे, किती जणांना माहिती आहे बीट, बायनरी डिजिट, झिरो और वन झालं. अच्छा, एक बाईट म्हणजे किती बीट्स होतात? एक बाईट म्हणजे किती बीट्स? चला पटापट सांगा रे. 8 बिट्स. व्हेरी गुड नीता मॅम, परफेक्ट. बघा, अशा पद्धतीने उत्तरं देखील आली पाहिजेत रे, तर मजा येणार आहे शिकायला. बघा, बाईट म्हणजेच किती झाले रे? 8 बिट्स. अच्छा, एक टर्म तुम्हाला, नवीन टर्म तुम्हाला काही जणांना माहिती नसेल, निबल. निबल निबल वर्ड कदाचित तुम्ही ऐकलं असेल, तर जे छोटे छोटे तुकडे वगैरे असं पार्ट जे आहेत ते त्याला म्हणत असतात जनरली. परंतु जर तुम्ही कम्प्युटरच्या टर्म्स मध्ये बघितलं तर याला 4 बिट्स म्हणजे हाफ बाईट देखील म्हणतात त्याला. हाफ बाईट. हाफ बाईटची व्हॅल्यू किती असणार? आता एक बाईट म्हणजे 8 बिट्स असणार, तर 4 बिट्स म्हणजे हाफ बाईट झालं. निबल टर्म जी आहे ती कधी जर तुम्हाला चुकून विचारली कोणी, निबल म्हणजे 4 बिट्स हाफ बाईट ज्याला म्हणतोय. ठीक आहे. चला, आता अॅनालॉग कम्प्युटर, डिजिटल कम्प्युटरच्या बाबतीत आपण जाणून घेतलेलं आहे. डिजिटल कम्प्युटर्स जे आजकाल यूज करतोय आपण, डेस्कटॉप असेल, पर्सनल कम्प्युटर असेल, वर्क स्टेशन असेल, टॅबलेट पीसीज असेल, हे सर्व डिजिटल सिस्टम्स मध्ये आले. अॅनालॉग आणि डिजिटल हे दोन टाईप बनतात. आणि जो हायब्रिड काय असणार आहे, तर अॅनालॉग आणि डिजिटलचा मिक्सचर. हायब्रिड कम्प्युटर्स, ॲज द नेम सजेस्ट, आर गुड मिक्स ऑफ अॅनालॉग as well as digital computers, using an analog computer front end which is then fed into digital computers repetitive process. Hybrid computers are used for scientific calculations in defense and systems. ठीक आहे. तर हे तीन टाइप्स जे होते ते तीन टाइप्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि नक्कीच हे तिन्हीच्या तिन्ही टाइप्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. अॅनालॉग कम्प्युटर, डिजिटल कम्प्युटर्स अँड हायब्रिड कम्प्युटर्स. तिन्ही क्लिअर आहेत सर्वांना? बघा, ऑन द बेसिस ऑफ वर्क जे जे टाइप्स बनतात ते टाइप्स आपण या ठिकाणी पाहून झालेले. आता जे कम्प्युटरचे जे टाइप्स ऑन द बेसिस ऑफ साईजच्या बेसनुसार जे जे टाइप्स बनतात ते देखील पाहून घेऊयात. कोणकोणते टाइप्स साईज नुसार बनतात? ठीक आहे. साईज नुसार जर बघायचं झालं तर बघा रे, सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर्स, मायक्रो कम्प्युटर्स. अच्छा, तुम्हाला माहिती आहे आता नवीन नवीन जसे टेक्नॉलॉजीज येत आहेत, कम्प्युटरची साईज मध्ये चेंज होत गेलं, साईज कमी होत गेले, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत गेला. ठीक आहे. स्पीड जो आहे तो वाढत गेला. अशा पद्धतीने या पद्धतीने जे टाइप्स आहेत ते बनत गेलेले आहेत. याच्यामध्ये बघा, मोस्ट पॉवरफुल, मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर जर कुठला असणार आहे तर तो सुपर कम्प्युटर असणार आहे. ठीक आहे. अच्छा बघा, टाइप्स ऑफ कम्प्युटर. पहिला आहे सुपर कम्प्युटर, अ कम्प्युटर विथ ग्रेट स्पीड अँड मेमरी. ठीक आहे, जे ग्रेट स्पीड अँड मेमरी. आता हा जो कम्प्युटर आहे तो मोस्ट पॉवरफुल सुपर कम्प्युटर, नावातच दिले सुपर. ठीक आहे. तर मोस्ट पॉवरफुल कम्प्युटर जो आहे तो असणार आहे. अच्छा, आत्ताच जर सुपर कम्प्युटर, जर फास्टेस्ट सुपर कम्प्युटर इन द वर्ल्ड जर बघायचं झालं तर EI कॅपिटन नाव आहे. EI कॅपिटन, मी ते लिहितो बघा, EI कॅपिटन.
हे वर्ल्ड मधील फास्टेस्ट सुपर कम्प्युटर आहे. वर्ल्ड फास्टेस्ट सुपर कम्प्युटर. वर्ल्ड फास्टेस्ट सुपर कम्प्युटर आहे सध्या AI कॅपिटल. ठीक आहे. अच्छा, आता याच्या आधी जो होता तो कुठला होता, जसं की 2021-22च्या आसपास जो होता जपानचा फुगाकू जो होता तो. ठीक आहे. तर हे बघा याच्यानुसार स्पीडनुसार जे आहे ते काउंट होत असतात. आता इंडिया फास्टेस्ट सुपर कम्प्युटर इज परमसिद्धी AI दिलेलं आहे, बरोबर. अच्छा, अच्छा, सध्याचं मला सांगा, सध्याचं जे इंडियाचं फास्टेस्ट सुपर कम्प्युटर, आता सुपर कम्प्युटर तर परमसिद्धी होतात, आता याला रिप्लेस केलेलं आहे एका कम्प्युटरने, चेंज आलेलं आहे त्याच्यामध्ये. जसं फुगाकुला देखील रिप्लेस केलं वेगवेगळ्या कम्प्युटर्सने. आत्ताचं सध्याचं फास्टेस्ट सुपर कम्प्युटर आहे AI कॅपिटल. मग इंडियाचा फास्टेस्ट सुपर कम्प्युटर जो आहे तो कुठला आहे, कोणी कमेंट करून सांगेल का कुठला आहे? ऐरावत. ऐरावत AI ऐरावत. ठीक आहे. बघा, फास्टेस्ट सुपर कम्प्युटर जो आहे तो ऐरावत नावाचा आहे, इंडियाचा फास्टेस्ट सुपर कम्प्युटर. ओके. परमसिद्धी आधी होता. ठीक आहे. आत्ताचं कोण आहे फास्टेस्ट सुपर कम्प्युटर? ऐरावत. प्रियंका मॅम, सर्व लेक्चर्स लाईव्ह नाही होणार आहेत. कम्प्युटर्सचे, करंट अफेअर्सचे, बँकिंग अँड कोऑपरेशनचे जे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह होतील. बाकी तुम्हाला बघा जनरल इंटेलिजन्स, मॅथमॅटिक्सचे लेक्चर आपण रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल करून दिलेले आहेत. इकॉनॉमिक्स असेल, ॲग्रिकल्चर असेल, त्याचे लेक्चर्स जे आहेत ते आपण ऑलरेडी दिलेलं आहे. जिओग्राफी असेल, म्हणजे GK GSचा जो पार्ट आहे तो आपण ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. आणि सर्व गोष्टी आपल्याला बघा लाईव्ह स्वरूपात भेटणार नाही आहेत, मी क्लिअरली सांगतो. आणि याच्या आधी ज्यावेळेस बॅचच्या बाबतीत मी दिली इन्फॉर्मेशन त्यावेळेस मी सांगितलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी आहेत, जे मेन सब्जेक्ट्स आहेत, जसं बँकिंग अँड कोऑपरेशन हायेस्ट वेटेज आहे, करंट अफेअर्स हायेस्ट वेटेज आहे, कम्प्युटर 10 मार्काला येत आहे. तर ते जे आपण 60-70 मार्काचं म्हणजे 50-60 मार्काचा जो पार्ट आहे तो लाईव्ह स्वरूपात घेतोय. बाकीचं मी रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला दिलेलंच आहे. इज दॅट क्लिअर? आणि हे आधी देखील मी सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच असणार आहे, रेकॉर्डेड मोस्ट ऑफ दी सेशन्स असणार आहेत. चल, आता आपण दुसरा टाईप जो आहे तो आहे मेन फ्रेम कम्प्युटर्स. अच्छा, बघा, सुपर कम्प्युटर पेक्षा थोडासा कमी पॉवरफुल, परंतु जे आपले मिनी कम्प्युटर्स आहेत, मायक्रो कम्प्युटर्स आहेत, त्याच्यापेक्षा पॉवरफुल जो असणार आहे तो कोण असणार आहे? मेन फ्रेम कम्प्युटर असणार आहे. त्यानंतर बघा मिनी कम्प्युटर. मिनी कम्प्युटर स्मॉलर असणार आहे साईजमध्ये, फास्टर असणार आहे. ठीक आहे. मेन फ्रेम पेक्षा कमी किमतीचं असणार आहे, परंतु पर्सनल कम्प्युटर पेक्षा तो महाग तर असेल आणि मोस्ट पॉवरफुल देखील असेल त्याच्यापेक्षा. आणि शेवटचा जो असणार आहे तो मायक्रो कम्प्युटर, जे की आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, जे मायक्रो प्रोसेसर ज्याच्यामध्ये असतोय, CPU ज्याच्यामध्ये यूज होतोय, ठीक आहे, जे आपण पर्सनल कम्प्युटर, लॅपटॉप्स, ठीक आहे, टॅबलेट्स हे जे यूज करतोय हे मायक्रो कम्प्युटर्सच्या कॅटेगरीमध्ये येत असतं. तर अशा पद्धतीने हे जे टाईप्स आहेत हे कम्प्युटरचे टाईप्स बनत असतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा या ठिकाणी जमाना आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, सरफेस कम्प्युटर्स आहे, AI फीचर्स आलेले आहेत. ठीक आहे. तर हे सर्व कशामध्ये येत आहेत? 5th जनरेशनमध्ये येत आहेत. आणि नवीन युग आहे कम्प्युटर्सचं, त्याच्यामध्ये हे मोडत असते. तर माझ्या मते बघा, जे जे मेन टाईप्स जे आहेत कम्प्युटर्सच्या बाबतीतची जी इन्फॉर्मेशन आहे, फादर ऑफ कम्प्युटर्स कोणाला विचारलं तर चार्ल्स बॅबेज हे नाव तर कोणी या ठिकाणी सांगतोच. ठीक आहे. हे सर्व बघा त्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला सांगितलं. कम्प्युटरचा शोध कोणी लावला तर चार्ल्स बॅबेजने लावला. चला, तर इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना. तर आपण पुढील पार्टकडे आता प्रोसीड करूयात. नवीन पार्टकडे जाऊयात आपण. कम्प्युटर जनरेशन्स. जे संगणकाच्या ज्या पिढ्या आहेत, किती जनरेशन्स आहेत रे? किती जनरेशन्स आहेत कम्प्युटर जनरेशन्स बाबतीत जर बोलायचं झालं तर किती जनरेशन्स आहेत? मिनल, प्रियंका, नीता, कृणाल, तुषार, सुमित, अर्चना मॅम, चला पटापट सांगा. कम्प्युटर जनरेशन्स
5 जनरेशन्स आहेत. आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारले जातात तर काही कुठल्या पिढीतील कुठला कम्प्युटर्स वगैरे याच्यावरही प्रश्न होते किंवा त्यांचे जे मेजर कंपोनेंट्स होते त्या मेजर कंपोनेंट्सवर क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम्स मध्ये विचारले जातात. ओके, तर त्याच्या बाबतीतचं बघा बुक देखील मी तुम्हाला आपल्या ऍपमध्ये दिलेलं आहे. इव्हन आणखी काही क्वेश्चन जे आहेत ते भरपूर सारे प्रश्न जे आहेत ते मी देत राहणार आहे. त्यामुळे चिंता बिलकुल करू नका, बिंदासपणे शिकत राहायचं, सर्व गोष्टी समजून घेत राहायचं. ओके, चला आता आपण बघूयात कम्प्युटर जनरेशन. आता इथे आपल्याकडे दिसत आहेत, इथे समोर बघा जनरेशन ऑफ कम्प्युटर. 5 जनरेशन आहेत. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन, फिफ्थ जनरेशन. इथे तुम्हाला जो कंपोनेंट्स यूज होत आहेत ते कंपोनेंट्स जे आहेत ते इथे दिलेले दिसते तुम्हाला. ठीक आहे, तर आता हे एक एक करून आपण जनरेशन जे आहेत ते जनरेशन आपण बघायला सुरुवात करूया. ठीक आहे, आता फर्स्ट जनरेशन बाबतीत मोस्टली क्वेश्चन होतं की बाबा रे त्याचा मेजर कंपोनेंट जो यूज होत होता तो काय यूज होता. तर इथे दिसत आहेत हे तुम्हाला व्हॅक्युम ट्यूब्स दिसत आहेत. ठीक आहे, व्हॅक्युम ट्यूब्स. तर जो पेरेट जो होता कम्प्युटर जनरेशनचा तो या ठिकाणी तुम्हाला दिलं जातोय 1940. बघा हे थोडंसं याच्यामध्ये थोडंसं चेंजेस आहेत. कुठे 1940 बघायला भेटतं, कुठे 1942, कुठे 1945 बघायला भेटतंय. तर 1940च्या रेंजमध्ये ते फर्स्ट जनरेशन जी होती ती सुरू झाली होती. ठीक आहे, 1940 ते 1956च्या रेंजमध्ये. आता याच्यामध्ये साईज जी होती ते व्हेरी लार्ज साईज होती. व्हॅक्युम ट्यूब्स जे आहेत ते या ठिकाणी यूज होत होते. जसं फर्स्ट जनरेशनचे एक्झाम्पल्स दिलेले मार्क 1, युनिवॅक, युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर वगैरे याचं जे फुल फॉर्म आहे, एडवॅक, यांचे फुल फॉर्म्स देखील कधी कधी विचारले जातात. ठीक आहे, तर ते देखील यूज लक्षात ठेवायचं. आणि स्टोरेज डिव्हायसेससाठी काय यूज केला होता, मॅग्नेटिक ड्रम. फर्स्ट जनरेशन मध्ये व्हॅक्युम ट्यूब्स आणि मॅग्नेटिक ड्रम या दोन नावांना तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला सेकंड जनरेशन मध्ये आपण बघूयात काय दिली माहिती, कशा पद्धतीने दिलेली आहे. सेकंड जनरेशनच्या बाबतीत आपण बघूयात काय काय दिलेलं आहे. अच्छा बघा, फर्स्ट जनरेशनचे एक्झाम्पल्स देखील काही लक्षात ठेवा. जसं एनिएक, एडवॅक, युनिवॅक, IBM 701, IBM 750 हे फर्स्ट जनरेशनचे एक्झाम्पल्स आहेत. चला सेकंड जनरेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर ट्रान्झिस्टर्स हे सेकंड जनरेशन मध्ये यूज होत होते. 1956 पासून 1963 पर्यंत सेकंड जनरेशन चालले. ठीक आहे, मॅग्नेटिक टेप्स जे होते ते या ठिकाणी मॅग्नेटिक डिस्क, मॅग्नेटिक टेप्स हे स्टोरेजसाठी या ठिकाणी यूज केले जात होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सेकंड जनरेशनचे एक्झाम्पल्स आहेत 7094, IBM 1400, CDC 164. ठीक आहे, हे जे आहेत हे सेकंड जनरेशनचे एक्झाम्पल्स आपल्याला इथे बघायला भेटलेले आहेत. चला आता थर्ड जनरेशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इंटिग्रेटेड सर्किट्स, आयसीज हे आपल्याला लक्षात ठेवायचे. टेक्नॉलॉजी कुठली यूज होत होती, आयसी चिप्स जे आहेत ते यूज होत होते. सेकंड जनरेशन पेक्षा साईज जी आहे ती स्मॉल होत गेली. कम्प्युटरचा जे स्पीड जो आहे तो वाढत गेला. ठीक आहे, आणि जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस वगैरे, मल्टी प्रोग्रामिंग वगैरे जे आहेत ते सपोर्ट होणं याच्यामध्ये स्टार्ट झालेले आहे. ठीक आहे, तर मिनी कम्प्युटर्स जे आहेत ते थर्ड जनरेशन मध्ये इन्व्हेंट केले होते, इंट्रोड्यूस करण्यात आले होते. तर थर्ड जनरेशनचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जसं की IBM 360 असेल, 370 असेल, यांच्यावरही प्रश्न झालेले आहेत. याआधी एक्झाम्समध्ये आलेले आहेत IBM 370, 360 वर की कुठल्या जनरेशनचा हा कम्प्युटर आहे. तर आपलं थर्ड जनरेशन हे त्याचं या ठिकाणी उत्तर असणार होतं. इंटिग्रेटेड सर्किट्स जे आहेत ते यूज झाले होते. त्यामुळे बघा जी कम्प्युटरची साईज होती ती कमी होत गेली. त्यामुळे स्मॉलर इन साईज, ऍडव्हान्टेजेस बघा. ठीक आहे, मोर रिलेबल होते. टेक्नॉलॉजीज या ठिकाणी यूज होणं स्टार्ट झालेले आहे. यूजलेस एनर्जी आणि बेटर स्पीड होता. नॅनो सेकंड्समध्ये कॅल्क्युलेशन जे आहे ते स्टार्ट झालेले. आता याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज काय, एअर कंडिशनिंग रिक्वायर्ड असणार आहे, हायली सॉफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आयसीज, हे याचं डिसएडव्हान्टेजेस झालं. एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत, ती नावं जी आहेत ती थोडीशी पाठ करून ठेवा. बाकी मी PDF देखील तुम्हाला देईल, ज्या PDF मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स देखील भेटतील, क्वेश्चन्स देखील भेटतील, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बाबा रे कसे कसे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. ओके, चला आता नेक्स्ट जनरेशन जी आहे ती फोर्थ जनरेशन आली. फोर्थ जनरेशन मध्ये बघा जे आहे सिलिकॉन चिप्स,
मायक्रो प्रोसेसर्स वगैरे जे आहेत ते या जनरेशनमध्ये यूज करण्यात आले, मायक्रो प्रोसेसर वगैरे. ठीक आहे. अच्छा, मोर सर्किट्स ऑन चिप्स, VLSI, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. VLSI चा फुल फॉर्म देखील विचारला जातोय, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. ULSI, अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. हे ते फुल फॉर्म्स जे आहेत ते देखील तुम्ही लक्षात ठेवायचे. 1971 ते 1989 रेंजमध्ये हे 4 जनरेशन जी होती ती चालली. आताच्या सध्याच्या स्टेजला आपण जर बघितलं तर 5th जनरेशन जे आहे ते सुरू आहे. बरोबर. चला, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 5th जनरेशन जे आहे ती सध्या 1989 पासून सध्यापर्यंत याच्यामध्ये ही 5th जनरेशन आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, क्लाउड कम्प्युटिंग असेल, हे 5th जनरेशन मध्ये यूज होताना आपल्याला दिसतात. एक्झाम्पल्स आहेत, रोबोट्स आहेत, सुपर कम्प्युटर्स आहेत. ठीक आहे, सर्वांना क्लिअर आहे हे पार्ट. जनरेशन्स किती आहेत? 5 जनरेशन्स आहेत. मेजर पार्ट जो यूज लक्षात ठेवायचे, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, 4th जनरेशन, 5th जनरेशन. कंपोनेंट्स यूज ठेवायचे, लक्षात ठेवायचे. फर्स्ट जनरेशन व्हॅक्यूम ट्यूब्स, व्हॅक्यूम ट्यूब्स अँड व्हॉल्व्स. सेकंड जनरेशन मध्ये ट्रान्झिस्टर. थर्ड जनरेशन मध्ये ICs, इंटिग्रेटेड सर्किट्स. 4th जनरेशन मध्ये सिलिकॉन चिप्स, मायक्रो प्रोसेसर्स. आणि 5th जनरेशन मध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला सर्व काही गोष्टी क्लिअर होऊन जातील. अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन टेक्नॉलॉजी जी आहे, ULSI टेक्नॉलॉजी आहे, ती यूज होत राहिली या 5th जनरेशन मध्ये. ट्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं डेव्हलपमेंट या जनरेशन मध्ये झालं. ॲडव्हान्समेंट इन पॅरलल प्रोसेसिंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग डेव्हलपमेंट जी आहे ती यामध्ये यूज झाली. सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट जे आहे ते आणण्यात आलं. ठीक आहे. युजर फ्रेंडली इंटरफेसेस, मल्टीमीडिया फीचर्स जे आहे ते या 5th जनरेशनच्या कम्प्युटर्समध्ये येत राहिलेले आहेत. ठीक आहे. डेस्कटॉप, लॅपटॉप, नोटबुक्स, अल्ट्राबुक्स, क्रोमबुक्स वगैरे हे सर्व एक्झाम्पल्स आहेत याच्या कम्प्युटर्सचे 5th जनरेशनच्या. ओके, तर बघा काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी तुम्हाला शिकवते. काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. तुमच्याकडूनही उत्तरं भेटणं गरजेचे. चला, तर काही एक्झाम्पल्स आपण बघू. बाकीचे बघा तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला डेटा जो आहे तो देत राहील. PDF मध्ये तुम्हाला भरपूर सारे प्रश्न जे आधी परीक्षांमध्ये आले होते तेही भेटतील. येणाऱ्या काळामध्ये कसे प्रश्न येतील तेही तुम्हाला समजतील. ठीक आहे. तर कम्प्युटरचं एक बुक देखील मी तुम्हाला दिलेलंच आहे. आणखी एक बुक जो आहे मी तुम्हाला तो देईल, जेणेकरून तुम्हाला भरपूर सारे MCQ जे आहेत ते भेटून जातील आणि तुम्ही तुमच्या परीने अभ्यास करायला सुरुवात कराल. ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर कम्प्युटर्स दॅट कॅन बी कॅरीड अराउंड इझिली. बघा, असे कोणते कम्प्युटर्स आहेत जे की आपण इझिली जे म्हणजे आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. मिनी कम्प्युटर, सुपर कम्प्युटर, पीसी, लॅपटॉप्स. आता आपण पाहिलेले आहेत की बाबा रे, मिनी कम्प्युटर, सुपर कम्प्युटर, पीसी जे आहे, पर्सनल कम्प्युटर्स जे आहेत हे तर लार्ज साईज मध्ये असणार आहेत. ठीक आहे. ऑब्व्हियसली त्यांचं स्पीड वगैरे हाय असेल, परंतु ते आपण कॅरी करत नाही. तर आपण इझिली कॅरी करू शकतो असा जो पार्ट आहे तो म्हणजेच कुठला, तर आपले लॅपटॉप्स, नोटबुक्स वगैरे जे आहेत तर ते आपण इझिली कॅरी करू शकतो. तर लॅपटॉप इथे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला, तर बेसिक गोल ऑफ कम्प्युटर प्रोसेस इज टू कन्वर्ट डेटा इंटू व्हॉट. अच्छा, बघा, आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, कम्प्युटरचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. कम्प्युटर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बघितलेलं आहे की बाबा रे, कम्प्युटरचं काम जो आहे त्याचे स्पीड, ॲक्युरेसी, वर्सॅटिलिटी, इंटेलिजन्स वगैरे सर्व काही गोष्टी बघितल्या. कम्प्युटर डेफिनेशन आपण जी बघितली, जसे की कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच टेक्स इनपुट, प्रोसेसेस इट अँड गिव्स आउटपुट. आउटपुट देतं म्हणजे काय, आपण जे रॉ मटेरियल त्याला दिलेले आहे, रॉ डेटा त्याला दिलेले आहे, त्याच्यावर तो काय करणार, अरिथमेटिक, लॉजिकल जे ऑपरेशन्स आहेत ते परफॉर्म करणार. ठीक आहे. ते ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर जी मिनिंगफुल डेटा जो आपल्याला देते त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतोय. काय म्हणतोय, इन्फॉर्मेशन म्हणतोय. म्हणजेच इथे उत्तर काय येणार आहे, कम्प्युटरचं काम काय, डेटा जो आहे त्याला कन्वर्ट करणं कशामध्ये, रॉ डेटाला कन्वर्ट करणं इन्फॉर्मेशन मध्ये. म्हणजेच पर्याय सी जे आहे ते पर्याय सी इथे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन सी, इन्फॉर्मेशन. ठीक आहे. चला, पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3.
मला उत्तर पाहिजे, तरी तुमच्याकडून उत्तर दिसली पाहिजेत, पटापट उत्तर आली पाहिजेत गाईज. चला फास्ट मध्ये, एकदम फास्ट मध्ये उत्तर आली पाहिजेत. चला तिसरा प्रश्न असं दिलाय, विच ऑफ द फॉलोइंग रेफर्स टू द फास्टेस्ट, बिगेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर्स. कम्प्युटरचे जे आपण बघितले टाइप्स, जे बघितले साईज नुसार, त्याच्यामध्ये पर्सनल कम्प्युटर, सुपर कम्प्युटर, लॅपटॉप, नोटबुक्स, या सर्व गोष्टी आल्या. मग असं कुठला कम्प्युटर जो आहे तो मोस्ट पॉवरफुल आहे? सरळ सरळ लगेच उत्तर भेटलं पाहिजे. येस, काय उत्तर येणार आहे याच्यामध्ये? पर्याय बी, सुपर कम्प्युटर्स, सर्वात पॉवरफुल. येस सुमित जी, परफेक्ट उत्तर आहे सुपर कम्प्युटर्स. ओके, चला पुढील प्रश्न. अ सेंट्रल कम्प्युटर that holds collection of data and programs for many PCs, workstations and other computers is an dash. अच्छा बघा रे, आपण सध्या जे आहेत, आता तुम्ही माझ्याकडून लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करताय, बरोबर? आपण एका नेटवर्क मध्ये कनेक्टेड आहोत, ठीक आहे. अच्छा, बरेचसे सिस्टम्स जे आहेत ते नेटवर्कला कनेक्टेड असणार आहेत. अच्छा, लॅब असणार आहे, लॅबमध्ये एक मेन कम्प्युटर जो असतो, तो मेन कम्प्युटर काय असतो? सर्व्हर असतो, जो की बाकी सिस्टम्सला डेटा वगैरे प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो, ठीक आहे. मग त्याच पद्धतीने तुम्ही तो लॉजिक लावू शकता. रिअल टाइम सर्वजण वर्क करतात आजकाल, सगळेच बघा एकदम टेक्नो सेव्ही आहेत, बरोबर? तो उत्तर लगेच येणार आहे तुमचं सर्व्हर. परफेक्ट, तुषार, सुमित, नीता. चला बाकीचे विद्यार्थी, भरपूर सारे विद्यार्थी लाईव्ह आहेत, रिप्लाय करत राहायचे, जेणेकरून मलाही समजेल की तुम्ही ऐकताय, समजून घेताय, सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होत आहेत. चला, डॅश इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट प्रोसेस डेटा कन्वर्टिंग इट इनटू इन्फॉर्मेशन. असा एक कोणता जे एक विद्युत उपकरण आहे किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, जे काय करतोय, डेटा प्रोसेस करतोय आणि त्याला डेटाला कशामध्ये कन्वर्ट करतोय? माहितीमध्ये कन्वर्ट करतोय. तर त्याला आपण काय म्हणतोय? संगणक म्हणतोय. संगणक म्हणजेच कम्प्युटर. कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. इतर कम्प्युटरची डेफिनेशन जी आहे ती आपल्याला देण्यात आल्याची बघायला भेटलेली. चला क्वेश्चन नंबर 6 दिलेलं आहे, कंट्रोल शिफ्ट अँड अल्ट आर कॉल्ड विच कीज? ऍडजस्टमेंट कीज, फंक्शन कीज, मॉडिफायर कीज, अल्फान्यूमेरिक कीज. कंट्रोल शिफ्ट अल्ट, आता बघा आपण शिकलो नाहीयेत हे, मी आज तर तुम्हाला शिकवलं नाहीये, परंतु माझ्या मते बघा प्रत्येक जण कम्प्युटर यूज करतोय, तर आपण कंट्रोलचा, शिफ्टचा, अल्टचा वापर करत असते. शॉर्टकट कीज आपल्याला वापरायचे असतात. अच्छा, जर मी या ठिकाणी ए प्रेस केलं तर ए टाईप होणार आहे, बी प्रेस केलं तर बी टाईप होणार आहे, सी प्रेस केलं तर सी टाईप होणार आहे. परंतु हेच मी एखादं टेक्स्ट सिलेक्ट केलं किंवा मी एखाद्या फोल्डरमध्ये, त्या फोल्डरमध्ये भरपूर साऱ्या फाईल्स आहेत, ठीक आहे, तर मी कंट्रोल सोबत ए प्रेस केलं तर तिथे काय ए टाईप नाही होणार आहे. तिथे काय करणार आहे, तो सिलेक्ट ऑल करेल, म्हणजे जेवढ्या फाईल्स आहेत तेवढ्या सिलेक्ट होतील. अच्छा, जर मी समजा कंट्रोल बी केला, एखादा टेक्स्ट सिलेक्ट केले किंवा एखादा मी वर्ड सिलेक्ट केलेला आहे, मी कंट्रोल बी प्रेस केला तर तो त्याला तो बोल्ड बनवेल. अच्छा, मी एखाद्या आता मी 4-5 फाईल जे आहेत ते सिलेक्ट केल्या, सिलेक्ट करताना देखील मी बघा एकावर क्लिक केलं, कंट्रोल प्रेस करून ठेवलं, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असं सिलेक्ट करत जाते, ठीक आहे. परंतु मी कंट्रोल प्रेस न करता मी टॅब क्लिक केलं तर ती एक फाईल फक्त सिलेक्ट होईल, ठीक आहे. म्हणजे मला मल्टिपल फाईल सिलेक्ट करायचं असेल, मी कंट्रोलचा वापर करून मी मल्टिपल फाईल सिलेक्ट करू शकतो. किंवा शिफ्ट बटन प्रेस केलं, फर्स्ट फाईल, शिफ्ट बटन प्रेस करून ठेवलं, एखादी लास्ट फाईल मला जी पाहिजे त्यावर क्लिक केला, फर्स्ट पासून लास्ट पर्यंतच्या सर्व फाईल सिलेक्ट होतात ऑटोमॅटिकली, म्हणजे शिफ्टचा वापर केला. म्हणजेच काय करतात, याचा अर्थ काय करतात, ते एखाद्या कीचं फंक्शन चेंज करतात. काय करतात, त्याला मॉडिफाय करतात. म्हणजे जसं मी नॉर्मली सी टाईप केलं मी वर्ड मध्ये किंवा कुठेही, सी प्रेस होणार, परंतु हेच जर मी कंट्रोल सी केलं तर जी फाईल सिलेक्ट केलेली असणार आहे ती कॉपी होणार आहे. म्हणजेच मॉडिफाय करतात ते, एखाद्याचे जे फंक्शनॅलिटी आहे त्याला मॉडिफाय करतात, म्हणून त्यांना मॉडिफायर की म्हणतात. आता तुम्हाला पूर्णपणे लक्षात आलं असेल की मॉडिफायर की म्हणतात त्यांना. फंक्शन कीज तर तुम्हाला F1 to F12 वगैरे हे तर माहितच आहे, अल्फान्यूमेरिक कीज तुम्हाला माहितच आहेत, बरोबर. चला राहिला प्रश्न होता ऍडजस्टमेंट आणि मॉडिफायर, तर मॉडिफायर कीज त्यांना म्हणत असतात, हे लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्न बघूयात. पर्सनल कम्प्युटर्स कॅन बी कनेक्टेड टुगेदर टू फॉर्म अ डॅश.
अच्छा बघा, जे मल्टिपल डिव्हाइसेस आपण कनेक्ट करतोय तर काय एक बनतोय, एक नेटवर्क बनतोय. नेटवर्क बनतोय म्हणजेच इथे काय येणार आहे उत्तर, पर्याय सी, नेटवर्क. चला नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, पोर्टेबल कम्प्युटर ऑल्सो नोन एज लॅपटॉप कम्प्युटर वेटिंग बिटवीन 4 and 10 pounds इज कॉल्ड. अच्छा बघा, आपल्याला माहिती आहे बाबा रे, आता मी काही वेळापूर्वीच नाव घेतलं होतं, लॅपटॉप, क्रोमबुक असेल, नोटबुक असेल, ठीक आहे, हे नावं घेतली होती. तर इथे जे पोर्टेबल कम्प्युटर्स जे आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, नोटबुक कम्प्युटर्स म्हणणार आहोत, ज्याचं वेट कमी असतं, जे की आपण इझिली कॅरी करू शकतो. ठीक आहे, फास्टेस्ट टाइप ऑफ कम्प्युटर तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि कम्प्युटर सिस्टम कंटेन्स हार्डवेअर, सॉफ्टवेअर, पेरिफेरल डिव्हायसेस, ऑल ऑफ दिस. तर डायरेक्टली उत्तर तुम्ही मार्क करू शकता की याच्यामध्ये कम्प्युटर सिस्टममध्ये सर्व काही येणार आहे. कम्प्युटर्समध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, पेरिफेरल डिव्हायसेस, जे अदर डिव्हायसेस जे आपण यूज करतो ते सर्व काही येणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पार्ट जो आहे, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या, सर्व काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. मला सांगा, सर्वांना क्लिअर झालेल्या गोष्टी पटापट सांगायचं. येस, व्हेरी गुड. बघा, आपल्या बॅच मधलं लाईव्ह सेशन होता हा, आणि विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर लाईव्ह सेशन जे आहे ते घ्या. तर मी कम्प्युटरचे लाईव्ह सेशन जे आहे ते घेणार आहे. आणि बाकी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं करंट अफेअर्स आहे, बँकिंग अँड कोऑपरेशन, ज्याबद्दल विद्यार्थी अवेअर नसतात. कारण बघा, जी के जी एस तुम्ही बाकी एक्झामसाठी रीड करत आलेला आहात, मराठी असेल, त्याचप्रमाणे अंकगणित बुद्धिमत्ता असेल, ते बाकी एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर केलेलंच आहे. तर जे तयारीत म्हणजे कंटिन्युअसली टचमध्ये होते, ते तर परीक्षेच्या टचमध्ये होते, त्यांची तयारी आहेच. परंतु बाकीचे जे तयारीत म्हणजे गॅप पडलं, त्यांच्यासाठी तर आपण रेकॉर्डेड सेशन सर्व अवेलेबल करून दिलेले आहेत. तर त्यांनी ते प्रॉपरली बघा. कुठल्या प्रकारच्या अडचणी असतील तर मला विचारत जा. ठीक आहे, मेसेज करा. माझा नंबर जो आहे तो नंबर मी इथे नोट डाऊन करून देतोय. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता कधीही. काही अडचणी असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जो कोणी तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. आपली बॅच जी आहे ती बॅच सुरू आहे. बेस्ट अशी बॅच ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुमच्यासाठी टेस्ट सिरीजचाही मी या ठिकाणी बंदोबस्त करतोय, स्वतः मी टाईप करतोय. ठीक आहे, थोडंसं टाइम जातोय, परंतु येस, जसं जसं टाइम मला भेटतंय तशा तशा हिशोबाने मी ते बनवत राहतोय. क्वेश्चन जे आहे ते मीच फॉर्म करतोय. ठीक आहे, जसं जसं डेटा कलेक्ट करता येईल, जसे जसे पद्धतीने एक्झाम ओरिएंटेड डेटा मी कलेक्ट करून करून टेस्ट सिरीज फॉर्म करतोय. तुम्ही बघत असाल आपल्या सुपर स्टडी कॉर्नर ॲपमध्ये मी अधूनमधून क्विजेस जे फॉर्मॅटमध्ये किंवा टेस्ट सिरीजच्या फॉर्मॅटमध्ये 10-10, 15-15, 20-20 प्रश्न देखील विद्यार्थ्यांना देतोय, जेणेकरून तुम्ही टचमध्ये राहाल आणि एक जो इंटरफेस असतो एक्झामचा, त्याच्यासोबत तुम्ही युजर फ्रेंडली होऊन जाल. तुम्हाला ते सर्व काही गोष्टी व्यवस्थित होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. प्रियंका मॅम, एक्झाम्स जी आहे ते एक्झाम होऊ शकते जून एंडिंगला किंवा जुलै महिन्यामध्ये. ती परीक्षा जी आहे ती परीक्षा होऊ शकते. जुलैमध्ये मोस्टली एक्झाम होईल असं चित्र आहे. ठीक आहे, आणि काही अधिक माहिती माझ्यापर्यंत पोहोचली तर मी ती तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहील. ठीक आहे, बाकी आपण भेटत राहणारच आहोत. आणि सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर देखील आपले सेशन जे आहे ते यापुढेही होत राहतील. थोडंसं गॅप पडलं जॉबमुळे, परंतु यस विद्यार्थी मित्रांनो, अधूनमधून मी तुमच्या भेटीला येत राहणार आहे. आणि कम्प्युटरचे सेशन लाईव्ह अटेंड करा. ठीक आहे, जेणेकरून तुमची तयारी होईल. बाकी मी तुम्हाला पीडीएफ जी आहे ती आज मी शेअर देखील करणार आहे कम्प्युटर थिअरीची. तर ती पीडीएफ देखील तुम्ही पाहून घ्या आपल्या ॲपमध्ये. जे जे विद्यार्थी ज्यांनी ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे त्या त्या विद्यार्थ्यांना ती पीडीएफ भेटून जाईल. ओके, आणि त्यातूनही एमसीक्यू जे आहेत ते सॉल्व्ह करा. तिथे तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये काही अडचण वाटली किंवा एखादा प्रश्न नाही समजला तर तो मला विचारत चला. ठीक आहे, चला तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये. उद्या देखील आपलं सेशन रात्री 8 वाजता आहे, तर रात्री 8 वाजता पुन्हा भेटू आपण. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील माहिती जी आहे ती शेअर करा, जेणेकरून ते देखील जॉईन होतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय बघा, आपण ही जी बॅच आणलेली आहे तो ओनली एका परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाही, तर ऑल एक्झाम्सच्या साठी तुम्हाला प्रॉपर प्रिपेअर मी करून, म्हणजे प्रिपरेशन तुमची होईल अशा पद्धतीने कंटेंट जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे. हा माझा प्रॉमिस आहे. ओके, तुम्हाला बेस्ट कंटेंट देण्याचं काम जे आहे ते माझं राहणार आहे, चिंता करू नका.
आणि ज्या ज्या आपल्या टेस्ट सिरीज, ज्या ज्या क्विजेस जे जे येत राहतील, ज्या ज्या पीडीएफ मी अपलोड करत राहील, त्या पीडीएफला बघत जा. करंट अफेअर्सचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या पीडीएफ देखील मी दिलेले आहेत. काही जणांनी पाहिल्या असतील, काहींनी नसतील पाहिल्या, तर बघून घ्या रे, ते पूर्ण बघून घ्या. आणि ऍप डेली व्हिजिट करत राहा. नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या मी ऍड करत राहतोय, त्यामुळे कुठल्याही गोष्टी मिस करू नका. थोडंसं बघा, फाईल साईज जे आहे ते तुम्हाला थोडंसं लेंदी वाटेल. नीता मॅम, रिझनिंग, कम्प्युटर, मॅथमॅटिक्स तुम्हाला पाहिजे ते मी घेईल, चिंता करू नका. परंतु सध्या माझं फोकस आहे जे जे आपलं पेंडिंग आहे, जसं की कम्प्युटर आहे, ठीक आहे, करंट अफेअर्सची गरज आहे, नवीन नवीन सेशन्स भेटणं गरजेचं आहे. तर ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या ते मी घेणार आहे. आणि बाकी एक्झामचं शेड्यूल आलं की मी डेफिनेटली मॅथ्स, रिझनिंग, कम्प्युटर आपण प्रॅक्टिस सेशन घेऊ, एमसीक्यू सेशन घेऊ, ज्याच्यामुळे तुमचा सराव होईल आणि प्रत्येक प्रश्नामध्ये मी कॉन्सेप्ट देखील सांगत राहील. तर ते तर आपलं होणारच आहे, ते मी डेफिनेटली घेईल, नक्कीच घेईल. आणि येस, तुम्ही बघा, असे काही सजेशन असतील, काही डिमांड असेल तर ते देखील करत राहा. जे जे शक्य होईल ते बेस्ट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, रिझनिंग, मॅथ्स, कम्प्युटर सर्व मी कंबाईंड एकच वेळेस सगळं काही घेत राहील, चिंता करू नका. क्लिअर? चला थांबूया तिथेच. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू नेक्स्ट सेशन मध्ये. टाटा, बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.